प्यारे दोस्तों, मेरे प्यारे बच्चों, आदाब। आप लोग कैसे हैं? ठीक है ना? पिछले क्लास में आप लोग समीर की दर्द भरी कहानी सुने। समीर कौन है? समीर आरा समीर है? एक गरीब लड़का। क्या है उसकी कहानी? क्या है जी? रात में एक ज़िलज़ला आया, हज़ारों लोग മാരെ ഗയേ അല്ലേ? ആയിരക്കണക്കിന് ആളുകൾ കൊല്ലപ്പെട്ടു ഭൂകമ്പത്തിൽ. और लाखों बेघर हो गए അല്ലേ? ലക്ഷക്കണക്കിന് ആളുകൾക്ക് വീടില്ലാതായി. उनके साथ जी समीर के बाप और माम भी मारे गए. फिर क्या हुआ जी? समीर को अस्पताल में ले गए. उसके बाद अस्पताल से बाहर आने के बाद वो सोचा अല്ലേ? ഹോസ്പിറ്റലിൽ നിന്ന് പുറത്തു വന്നതിനു ശേഷം സമീർ ചിന്തിച്ചു, क्या करूं, कहाँ जाऊं? उस वक्त उसके पास कौन आया? आर वന്നു? जी सलमान, एक बूढ़ा आदमी. सलमान नामी एक बूढ़ा आदमी समीर के पास आए ले. എന്നിട്ടോ समीर को ले गए अपने घर. सलमान ने समीर को अपना बच्चा बना लिया അല്ലേ? സ്വന്തം കുട്ടിയായി കണ്ട് വീട്ടിൽ വളർത്തി, വീട്ടിൽ കൊണ്ടുപോയി. ഓക്കെ जी. उस वक्त समीर सोचा कि सलमान एक बूढ़ा आदमी है അല്ലേ? വളരെ പ്രായമുള്ള ഒരു മനുഷ്യനാണ്. वो बुढ़ापे में भी काम करते हैं, वार्धक्यത്തിലും काम करते हैं. इसलिए उनको मदद करना अपनी जिम्मेदारी है. എൻ്റെ ഉത്തരവാദിത്തമാണ് അദ്ദേഹത്തെ സഹായിക്കൽ. ये है समीर की कहानी, समीर की दर्द भरी कहानी. ये है സമീറിൻ്റെ ഈ വളരെ വേദനാജനകമായ കഥ നമ്മെ കരയിപ്പിക്കുന്ന കഥയാണ്. അബ് സോച്ചിയെ ഉസ്കെ ബാദ് ക്യാ ഹോഗ? നിങ്ങൾക്കറിയാൻ താല്പര്യമുണ്ടോ? എന്തായിരിക്കും അതിനുശേഷം സംഭവിച്ചിട്ടുണ്ടാവുക? അബ് സോച്ചിയെ എന്തായിരിക്കും? जरा बोलिए. फिर क्या हुआ होगा? इस कहानी को आगे बढ़ाइए आप लोग. आप सोचिए, बोलिए, एक एक जुमला होके बोलिए. जी, तालीम के लिए समीर स्कूल जाने लगा. ऐसा है ना? तालीम के लिए समीर स्कूल जाने लगा. तालीम क्या है जी? एजुकेशन. वो स्कूल जाने लगा. और बोलिए, पढ़ने के साथ समीर सलमान को मदद किया. पढ़ने के साथ समीर ने सलमान को मदद किया. ओके. और बोलिए, फिर क्या हुआ होगा? फिर क्या हुआ होगा? स्कूल में वो अच्छी तरह പഠ അല്ലേ? ഉണ്ടാവും. കാരണം സ്കൂളിൽ പോകാനും പഠിക്കാനും വളരെ ദിൽചസ്പി, താല്പര്യം ഉള്ള ആളായിരുന്നല്ലോ സമീർ. अब स्कूल जाने का मौका मिला, इसलिए स्कूल में वो अच्छी तरह पढ़ा और अच्छा बच्चा बन गया.
जी, और बोलिए फिर क्या हुआ होगा? हाँ, सब बच्चे और असातिज़े समीर और सलमान को मदद किया, उनके मदद के लिए आगे आए। क्या है? सब बच्चे और सब असातिज़े समीर और സൽമാൻ के മദത് के लिए ആകെ ആയെ, മുന്നോട്ട് വന്നു അല്ലേ? എല്ലാ ടീച്ചേഴ്സും കുട്ടികളും ഇവരെ സഹായിക്കാൻ മുന്നോട്ട് വന്നു. और उनके लिए बोलिए, हाँ, उनके लिए एक नया घर बनवाए അല്ലേ? സ്കൂളിലെ കുട്ടികളും ടീച്ചേഴ്സും എല്ലാവരും കൂടിയിട്ട് സഹപാഠിക്കൊരു വീട്, സഹപാഠിക്കൊരു ഭവനം എന്ന പേരിൽ വീടുണ്ടാക്കി കൊടുക്കാറില്ലേ? जी, ऐसा एक घर समीर और सलमान के लिए बनवाए. और बोलिए, हाँ, दोनों खुशी से जिंदगी गुजारे, വളരെ സന്തോഷത്തോടെ ഇരുവരും ജീവിച്ചു. जी, अच्छी कहानी है. बच्चों, हमने क्या कहा एक बार भी? जी, तालीम के लिए समीर स्कूल जाने लगा. जी, पढ़ने के साथ समीर ने सलमान को मदद किया. स्कूल में वो अच्छी तरह पढ़ा और अच्छा बच्चा बन गया. सब बच्चे और असातिज़े समीर और सलमान के मदद के लिए आगे आए. उनके लिए एक नया घर बनवाए. दोनों खुशी से ज़िंदगी गुजारे. चंद साल सलमान के साथ समीर काम करता रहा. फिर क्या हुआ होगा? कहानी को आगे बढ़ाइए. ഈ കഥയുടെ ബാക്കി ഭാഗം നിങ്ങളൊന്ന് പൂർത്തീകരിക്കാൻ ശ്രമിക്കൂ. दोस्तों, कई क्लास में हम समीर के बारे में कहते हैं. मैं पूछता हूँ आपके सामने, क्या आप लोगों को दिलचस्पी है समीर को देखने के लिए? ഒരുപാട് ക്ലാസ്സിൽ സമീറിനെ കുറിച്ച് നമ്മൾ ചർച്ച ചെയ്യുന്നു, പഠിക്കുന്നു. നിങ്ങൾക്ക് സമീറിനെ നേരിൽ കാണാൻ താല്പര്യമുണ്ടോ? मेरा सवाल है, बोलिए आप लोग, दिलचस्पी है? जी है. बच्चों, अगर आपकी मुलाकात समीर से हो जाए तो आप उससे क्या क्या सवालात करेंगे? നിങ്ങൾ സമീറിനെ കണ്ടുമുട്ടുകയാണെങ്കിൽ, അതിനൊരു അവസരം കിട്ടിയാൽ എന്തെല്ലാം ചോദ്യങ്ങൾ നിങ്ങൾ ചോദിക്കും? बोलिए, क्या क्या सवालात आप लोग पूछेंगे? जी बोलिए, एक एक बोलिए. जी, पहला, समीर आप कैसे हैं? समीर आप कैसे हैं? और फिर बोलिए, हाँ, अब आप कहाँ रहते हैं? അല്ലേ? ഇപ്പോൾ എവിടെയാണ് താമസിക്കുന്നത്? और बोलिए, सलमान की हालत कैसे है? जी, समीर के साथ घर में कौन है? सलमान है ना? जी, हाँ, सलमान की हालत अब कैसे है? और जी, आपकी ख्वाहिश क्या है? आपकी ख्वाहिश क्या है? जी बच्चों, ऐसे सवालात आप भी तैयार कीजिए. സമീറിനെ കണ്ടുമുട്ടുമ്പോൾ ചോദിക്കാൻ സാധ്യതയുള്ള ചോദ്യങ്ങൾ നിങ്ങൾ तैयाराക്കണം. आज 2 सरगर्मियाँ है. कितनी?
दो सरगर्मियाँ हैं। पहला, इस कहानी को आगे बढ़ाइए, ये कथा पूर्तियाकणम। और दूसरी सरगर्मी क्या है? समीर को देखने का वक्त क्या क्या सवाल पूछेंगे, എന്തെല്ലാം ചോദ്യങ്ങളാണ് സമീറിനോട് ചോദിക്കുക. ഓക്കെ, ഈ രണ്ട് വർക്കുകളും നിങ്ങൾ ചെയ്ത് ടീച്ചർക്ക് അയച്ചു കൊടുക്കണം. ഓക്കെ ജി, ശുക്രിയ, ഖുദാ ഹാഫിസ്.